रिसोर्सवर आधारित बायोगॅस प्लांट विकसित करण्यासाठी ओळखले जाणारे शास्त्रज्ञ आहेत। श्री शरद पांडुरंग काळे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे सन 1954 साली झाला। त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर शिक्षण संस्थेच्या प्रशालेत झाले। सन 1974 मध्ये अहमदनगर महाविद्यालयातून सूक्ष्म जीवनशास्त्र या विषयात BSc पदवी प्राप्त झाल्यावर त्यांनी पुणे येथील महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स म्हणजेच आताची आगरकर संशोधन संस्था येथून पुणे विद्यापीठाची MSc ही पदवी सन 1976 मध्ये मिळवली। त्यानंतर त्यांची निवड भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे प्रशिक्षणार्थी वैज्ञानिक म्हणून झाली। 1 वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर त्यांनी ऑगस्ट 1977 मध्ये जैवशास्त्र व कृषी विभागात वैज्ञानिक अधिकारी म्हणून संशोधन कार्य सुरू केले। संशोधन कार्य सुरू असताना त्यांनी आपला कीटकनाशकांचे जमिनीतील उपयोगी सूक्ष्मजीवांवर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम हा प्रबंध पुणे विद्यापीठाला सादर करून PhD ही पदवी संपादन केली। त्यांच्या संशोधन कार्याचे 3 प्रमुख मुद्दे आहेत। पहिला, कीटकनाशकांचे कृषी आणि सागरी पर्यावरणावर होणारे परिणाम। दुसरा, अतिसूक्ष्म कणांच्या निर्मितीसाठी पर्यावरणपूरक होणारे परिणाम। तिसरा, निसर्गऋण संकल्पनेतून जैविक घनकचऱ्याचे पुनर्चक्रांकन करण्यासाठी विविध तंत्रांची निर्मिती। भाभा अणु संशोधन केंद्रात त्यांनी 40 वर्षे संशोधन कार्य केले। सन 2016 साली निवृत्त होत असताना ते जैववर्ग विभागाचे सहनिर्देशक, नाभिकीय कृषी विभागाचे अध्यक्ष आणि अन्न तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष होते। संशोधन कार्य करीत असताना आणि निवृत्त झाल्यावरही त्यांनी समाजात विज्ञान जागृती व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत। धन्यवाद। I would like to hand over a set of my books to the college library, school library. Okay? Normally, when we start conversation, we ask what is your name. I am asking you to be my name. She was reading something. Will you pay attention? No. Otherwise, you would have told my name. Okay. कोणी सांगू शकते? उसका नाम नहीं है। What she told about me, just 2-3 lines. Your name is Sharad Kale. You worked as a bio-waste degradable scientist. Biodegradable scientist. So I become biodegradable or what? Anyway, eventually I am biodegradable. I know that. When I die, I will get biodegradable. There is no doubt about it. Okay? कुछ तो किसने सुना है कुछ ठीक तरह से? बेटा किसने पढ़ा था बायोडाटा? क्या पढ़ा था आपने? Sir, your name is Sharad Pandurang Kale. Very good. And you have worked so hard for achieving success. वो तो नहीं पढ़ा था। See, basically what I want is what I have done. Have the student understood that? मी जे काही केलं ते मुलांना कळलं का? मराठीत बोलली तर चालेल का? बोल ना, कोकणीत बोल, मराठीत बोल, हिंदीत बोल, कोणत्याही भाषेत. तुम्ही कृषी विभागासाठी फार काही केलं. तुम्ही कीटकनाशकांचे जमिनीतील होणारे पर्यावरणावर परिणाम, सूक्ष्मजीवांवर होणारे परिणाम म्हणजे इन द सेन्स जे जमिनीतले जीव असतात त्यांच्यावर जे होणारे परिणाम असतात ते तुम्ही समजावून सांगितले आणि बाकीच्यांना नोंद केलं त्याच्यापासून. आणि तुम्ही बायोगॅस प्लांट
विकसित करण्यासाठी ओळखले जातात. You read it, so you do remember that. That's a good point. आपण वाचलं आणि नंतर विसरून गेलो की that was my condition for this lecture. With due respect to the teachers sitting here and with their permission, I declare that those who are not very keen in listening to me, backbenchers, those तू मागे वळून बघतोयस तुलाच म्हणलं मी. Yes. Okay, so if you are not keen on listening to me, I will take their permission. You can leave the hall. No action will be taken. So आजच्या दिवस त्यांना जाऊ द्या जर कोणाला इच्छा नसेल तर. I don't want to force my lecture on you. Okay? But I will certainly not like somebody talking among themselves, because my problem is if I get distracted, I might lose the link. And those who are listening very carefully, they will get affected. So not for myself. माझ्यासमोर किती मुलं आहेत हा माझ्यासाठी कधीच चर्चेचा विषय नसतो. माझ्यासमोर एक मुलगा असला तरी मी तेवढंच बोलतो आणि माझ्यासमोर 1000 मुलं असली तरी मी तेवढंच बोलतो. आय एक्सपेक्ट दॅट इट शुड बी क्वायट. आणि दुसरी गोष्ट एक मुद्दाम सांगायची की जर तुम्हाला कोणाला वाटलं की आपण प्रश्न विचारावेत. खरं तर आमच्या शाळेत आम्ही जेव्हा लेक्चरला जायचो तेव्हा असे रिकाम्या हाताने कधी गेलो नाही प्रवचन ऐकायला गेल्यासारखं. आम्ही नेहमी एक नोटबुक घेऊन जायचो आणि वी यूज टू राईट इम्पॉर्टंट वर्ड्स फ्रॉम द लेक्चरर यूज टू टेल. म्हणजे मग ते घरी जाऊन त्याच्यावरती नोट्स लिहिता येतात. पण आपण जर आता नुसतेच आलो आहेत काही न घेता आणि फक्त आता कीर्तन ऐकायचं बाहेर गेल्यानंतर कशावर बोललेले नेमके ते सर त्याचं नाव तर आठवतच नसतं आहे ना. सो दॅट शुड नॉट हॅपन. सो आय वॉन्ट युअर फुल अटेन्शन फॉर नेक्स्ट 1 hour, 1.5 hours, 2 hours, 3 hours, whatever time you are going to listen. I am ready to talk because I don't have any lecture after this, so I can go on and on till 7 o'clock, 8 o'clock also. But if you don't want to listen, there is no compulsion. If I see that after half an hour you are getting tired, I will say that okay, goodbye to you. Okay, so there is nothing clear like agenda, but I want to understand, make you understand certain concept of a good human life. Okay, and what are the ways of achieving that? If you want to become the afternoon lecture only I told, what do you want to become? You want to become like a Solomon Grundy? Have you heard that nursery rhyme? Solomon Grundy, born on Monday, Christian on Tuesday, married on Wednesday, died on Friday, took ill on Thursday, died on Friday, buried on Saturday. That is the story of Solomon Grundy. जन्माला आला, वाढला, एरंडासारखा संसार केला, पोरं झाली, मेला एक दिवशी. त्याचं नाव सुद्धा इतिहासाला माहिती नाही. You want to be a Solomon Grundy, or you want to be something like, say, Dashiji Rani? You want somebody like Mary Curie? You want to be something like Rana Pratap, something like Shivaji Maharaj, something like Einstein, something like Newton. So what do you want to become in life? So I am going to talk to you about that. Okay? So these are, हे काही सगळे आकाशातून पडलेली माणसं नव्हती ज्यांची मी नाव घेतली ती. आणि जे सॉलोमन ग्रंडे होते ती पण आकाशातून पडलेली माणसं नव्हती. ही सगळी एका म्हणजे आपल्यासारखी जे माणसाचा जन्म होतो तशी आईच्या पोटी जन्माला आलेली माणसं होती. आणि त्यांनी सम पीपल रिअली कॉन्सन्ट्रेटेड, दे कुड अचीव समथिंग इन देअर लाईफ. आता तुम्ही या वयामध्ये आहात की ज्या वयामध्ये इट्स टाइम दॅट यू शुड डिसाईड व्हॉट यू विल लाईक टू बी, अँड देन यू फॉर दॅट यू नीड टू डू सम एफर्ट्स. सो लिसनिंग टू समबडी फॉर हू हॅज एन एक्सपिरियन्स फॉर मोर दॅन 60 years, I mean that's why you have been brought together here by your school. So whether you want to listen to that carefully and then try to take up few things. तुम्हाला हाऊस माहिती का त्याच्यासमोर जर नीर आणि क्षीर एकत्र करून ठेवलं म्हणजे दूध आणि पाणी, तर तो फक्त पाणी दूध पितो, पाणी ठेवून देतो. ही हॅज दॅट ॲबिलिटी टू टेक व्हॉट इज फूड फॉर यू. तर तसं तुम्हाला समोरच्या माणसाच्या बोलण्यामधनं आपल्यासाठी काय आवश्यक आहे ते तुम्हाला जर घेता आलं तर दॅट इज कॉल्ड एज प्रोग्रेस. फायनली हाऊ यू डिफाईन ए प्रोग्रेस ऑफ ए पर्सन, की काल तुम्ही कुठे होतात त्याच्यापेक्षा आज कुठे आहात हा तुमचा प्रोग्रेस असतो.
ती कुठे होती आणि मी कुठे आहे हा प्रोग्रेस नसतो. कम्पॅरिझन इज नेव्हर बिटवीन टू. कम्पॅरिझन इज विथ युअर सेल्फ. कॉम्पिटिशन विथ युअर सेल्फ. तर मी काल किती चांगली होते किंवा मी किती चांगला होतो आणि आज त्याच्यापेक्षा मी किती चांगला आहे, दिस शुड बी युअर एम. And if that is the aim, you will never fail in your life. Okay? So, sit down. Thank you, sir. Okay? So, if you have any questions during my lecture, I am going to give some prizes to you. To those who are asking good questions, I will even print those questions in my magazine which I print every month. विज्ञान दारातून नावाचं मासिक आम्ही काढतो सायन्सचं. त्यात तुमच्या फोटोसकट मी ती नावं तुमचे चांगले प्रश्न असतील तर विचारीन. I will give you some certificates also. But don't work for that. That is only a kind of recognition of a good question, impulsive question, which has come at that time. So आज मला आठवलं एखाद दिवशी विराट कोहली सेंचुरी करून जातो, एखाद दिवशी 0 आउट होतो. So not necessarily that you always have to perform well. But you can always be attentive. Okay? Performance is something different. That depends upon so many other factors. But concentration is something is in your hand. So you just concentrate on what I am talking, and if you are not able to concentrate, I give an option, you can leave, please don't disturb others. Okay? So if any question is there, तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न गेले काही दिवस बोलतोय, तर तुम्ही विचारा. I will start with that. I'll give you say 10 seconds or 15 seconds. कोणाला काही प्रश्न आहे मनामध्ये to begin with? खूप काही प्रश्न असतात मुलांच्या मनात. उत्तम जे जिज्ञासाचे प्रश्न विचारतात ना, that should be triggered. Okay? So I am giving you a trigger. If it doesn't click in next 10 seconds, 15 seconds, it doesn't matter. You can always take another 5-10 minutes, 10 minutes, 15 minutes. And when the question clicks in you or whatever I am talking, तुम्हाला ते समजलं नाही, याच्यातून जर आणखीन काही माहिती हवी असेल तर you can ask the question. So it's not necessary again that question should be asked immediately. But I am giving an opportunity. कोणाच्या मनात जर काही प्रश्न असेल तर विचारू शकतो. Okay, if you have no question, I will ask you 3 questions, and you have to only raise your hand, and then I will continue what I have to continue with you. Okay? So, the first question is, how many of you have decided what you will be in your life? Yes. What's your answer? Sorry? I want to YouTuber. Okay, fine. That's a good one. What about you? तुम्ही जरी हात वर केला होता, खाली बसून उत्तर द्या. Yes. Biologist. Biologist. What do you mean? Scientist? Or a biology teacher? I want to know. There's something interesting. You want to be a biologist, right? So what do you mean by that? A biologist is the scientist which can discover the wildlife. It can discover the more species and. So basically, you want to be a scientist. Yeah. In the field of biology. Yeah. Yeah. Excellent. How many of you want to be teachers in your future life? Please. तुम्हाला तुमच्यापैकी किती जणांना टीचर बनायचे? How many of you want to become farmers? हात वर करा. एक हात झालाय वर, right? Yes, good one. And how many of you want to become scientists? How many of you want to become scientists? So now the question is, why I ask these 3 questions? Whatever fields I told you, agriculture, teaching, and scientist or discovery, research, these are the fields which are really creative. You do something really creative. When they are teaching so many of you, something like 200 students are sitting here, and they are trying to build the school in such a manner
that all of you develop a beautiful career, right? So they get a satisfaction. आमचा एक मुलगा तर कोणी सांगेल की आमचा एक मुलगा प्रोफेसर झाला, आमचा एक मुलगा तिकडे डॉक्टर झाला, आमचा एक मुलगा आमची 10 मुलं अमेरिकेत आहेत. You will be very proud. That creativeness which is there in their mind, that's why you are come here to the school. Now just imagine future. हे सगळं तुम्ही पुढच्या देशाची पुढची जनरेशन आहे. या जनरेशनमध्ये जर तुमच्यापैकी कुणीच शिक्षक व्हायला तयार नसेल तर हू विल टीच द जनरेशन विच कम्स लेटर. आज तुम्ही इथे शाळेत आलात कारण हे सर बसलेत समोर म्हणून तुम्ही आलात. एक वेळ अशी येईल की नन ऑफ यू आर टीचर्स अँड देन द नेक्स्ट जनरेशन इज वेटिंग ऑर दे बिकम इलिटरेट बिकॉज यू हॅव नॉट बीन थॉटफुल अबाउट इट. नेक्स्ट क्रिएटिव्ह जॉब इज फार्मर. कुणीच जर हात वर केलेलं नाही आहे तर मग जेवायला काय करणार? पेन ड्राईव्ह. आणि संध्याकाळचं जेवण कम्प्युटर, मोबाईल, असंच काहीतरी खावं लागेल. बिकॉज नन ऑफ यू वॉन्ट टू बी फार्मर्स. सो थिंक अबाउट इट. म्हणजे नॉट नेसेसरीली दॅट यू हॅव टू टेक ए प्लाऊ किंवा बैलं घेऊनच जायचं शेतात असं काही नाही आहे. देर आर डिफरंट वेज ऑफ फार्मिंग. ओके. द थर्ड इज सायंटिस्ट. If none of you want to become scientists, who is going to solve the problems of this country? एक ईस्ट इंडिया कंपनी आली होती ती 150 वर्ष राज्य करून गेली. बिकॉज वी वर नॉट युनायटेड, वी वर नॉट क्रिएटिव्ह, अँड दॅट्स वाय विथ ओनली सर्टन लाईक 30-40,000 ब्रिटिश सोल्जर्स, एंटायर कंट्री ऑफ दॅट टाइम 30 crores was ruled by Britishers. How they could do it? So today there are more than 150 East India companies like multinationals are in this country waiting to grab and waiting to rule over us, and we want to become foolish customers. Then I think our country, then not physical dependence will be there, but we will be totally dependent on somebody else. Okay? So these creative jobs are important. Now if creative jobs are important, why is that our next generation is not very keen on that? I will explain that. Why you are not keen? Why you are more like going for information technology, computer engineering, or something like YouTuber. This is something which is really good. I mean, I have nothing against those jobs. But the basics are not very clear in this generation. So we will try to get some basics clear today. Right? Can somebody tell me, तुम्ही सगळे 9वीची मुलं आहात, 8वी-9वीची मुलं आहात, राईट? कॅन समबडी टेल मी द डिफरन्स बिटवीन एन इलेक्ट्रॉनिक ऑब्जेक्ट अँड इलेक्ट्रिक ऑब्जेक्ट? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टू? नाउ यू आर इन दिस 21st century, so I expect an answer from you. What is the difference between an electronic item and an electric item? आणि मग this is a problem with the basic. Okay? You know everything. If I start telling you, you will give me answers. I am sure about it. And every one of you will give answer. Not that only few people will give. But thinking in that right channel, that is what is missing. Okay? Can somebody tell me what is the difference between electric and electronic? त्यांच्याकडे बघू नको. You ask. You, if you have the answer, tell me. Okay? Yes. थोडा बाहेर येशील का? बाहेर येता येईल का तुला? नसेल तर नको येऊ, पण तिथूनच सांग. Electric devices means which are like let us take as example of TVs. Those are electrical objects because they need continuously the connection of electricity. But electronics are completely dependent on their batteries. Good, but a student should give me a better answer. This will be a layman answer. एखाद्या लेमनला रस्त्यावरच्या विचारलं ना तो हे उत्तर देईल. फ्रॉम ए स्टुडंट आय वॉन्ट ए बेटर आन्सर. बरोबर आहे तुझं. व्हॉट एव्हर यू आर टोल्ड इज करेक्ट. नथिंग रॉंग इन दॅट. But it's not a scientific answer. Okay? Think further.
तू तो जे विचार करतोय ना ते बरोबर आहे. ती लाईन ऑफ थिंकिंग इज राईट. गो फर्दर. येस. First thing is when you got up, that's important. If you are not sure, you should not have got up. आता ओव्हर आलं तर बोल, घाबरायचं नाही. फार बार काय होईल चुकेल, that's all. No problem. इकडे तोंड हिम्मत चाहिए. An electric atom needs electricity and electronic atom stores electricity in it. What's the difference? That's exactly what's important. You both are similar. Any further trigger, please? Any further trigger? हा पंखा है, इलेक्ट्रिक है का इलेक्ट्रिकल है, इलेक्ट्रॉनिक है? वेरी गुड. रेफ्रिजरेटर, बल्ब, इलेक्ट्रिकल. बरोबर. सगळे कसे पोपटासारखे बोलतात. हे चार्ज कसं करतो मी? याच्यापेक्षा दुसरं पुढचं उत्तर नाही. हॅव यू हर्ड ऑफ AC अँड DC? माहिती आहे तुम्हाला. याला काय लागतं? AC. याला काय लागतं? हा फरक आहे. तो AC. व्हॉट इज AC? अल्टरनेट करंट. म्हणजे तुमच्या टेस्ला आणि एडिसन यांच्यातला जो फरक आहे. एडिसन डीड व्हॉट? DC. टेस्ला डीड व्हॉट? AC. म्हणजे फ्लोईंग इलेक्ट्रिसिटी असते त्याच्यावरती जी इन्स्ट्रुमेंट चालतात, फ्रिक्वेन्सी, करंट्स, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक आयटम. आणि त्यांना कंटिन्युअस सप्लाय. तुझं उत्तर बरोबर होतं, बट यू आर नॉट गिवन द बेसिक राईट. आणि याला काय केलं तुम्ही? स्टोअर केलं. आता हे संध्याकाळपर्यंतच गेलं की आता मग आपली 70%, 60%, मग आपल्याच हार्टची बॅटरी कमी झाल्यावर माझा फोन आता मरायला लागला आहे असं म्हणतो आपण, राईट? सो यू हॅव टू रिअली सप्लाय पॉवर फ्रॉम आउटसाइड. सो थिंक इन राईट डायरेक्शन. यू फॉलो दिस. एनी क्वेश्चन्स आफ्टर दिस क्वेश्चन? मला तुम्हाला जे शिकवायचं आहे, आय एम ट्राईंग टू प्रिपेअर द बॅकग्राऊंड फॉर दॅट. ओके. कोणाचा काही मला प्रश्न आलाय? येस. डिफरेंस कुछ भी नहीं है. दोनों इलेक्ट्रॉनिक फ्लोज है. इलेक्ट्रिक फ्लो, अभी जो DC फ्लो है वो, और इलेक्ट्रॉनिक इसमें AC में जो आपके करंट के साइंस है वो इधर कंटिन्यूअस सप्लाई नो DC तुम्हारा, और AC अल्टरनेट सप्लाई होता है. ओके. सो इलेक्ट्रॉनिक फ्लो रिवर्सेस. दैट इज द डिफरेंस. इलेक्ट्रॉनिक लेवल पे दोनों फ्लो ऑफ करंट ही है, बट these instruments don't need something like 240 volt. Okay, your adapter may need, but there is a step down in that, and you bring it to 12 volt, and then you charge it, right? So you need a DC current. Lightning electricity is what? AC or DC? Lightning electricity. It's a DC because it is stored. ढगांमधली जी एनर्जी स्टोअर होते आणि ती अशी एकदम लोळासारखी खाली पडते. दॅट कॅन गो अप टू 1 lakh volts. इट कॅन बी व्हेरी डेंजरस. त्याच्या खाली जो माणूस उभा असतो तो वरती गेल्यावर म्हणतो अरे मी इतकं कसं काय जळालो, म्हणजे त्याला इतकं तर एका सेकंदात तो ही गेट्स मेल्टेड. ओके. सो इट्स अ ट्रिमेंडस फोर्स, बट दॅट इज DC, दॅट्स नॉट AC. ओके. Any other question, please? You got your answer? Yes. Okay. काही वेळेला काय होतं, आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, म्हणून आपलं लक्ष राहत नाही. तुम्ही जेव्हा अभ्यास करता बऱ्याच वेळेला तुम्हाला असं लक्षात येत असेल की आपण कॉन्सन्ट्रेट नाही करत, आणि मग आपलं, मी सांगितलं ना मगाची ते सगळे नावं जी घेतली ती काय अभ्यासातून पडली नव्हती, पण ते अभ्यास खूप करत होते लोक. आणि त्याच्यासाठी तुम्ही द्रोणाचार्यांची ती गोष्ट लक्षात ठेवा, धनुष्याची. माहिती का तुम्हाला की अर्जुनाला त्यांनी डाव्या डोळ्याला बाण मारायला सांगितलं आणि त्याचा तो बाण लागला होता, आणि बाकीच्यांना बाण नाही मारायला सांगितलं. त्यालाच का सांगितलं
he was saying that I see only the left eye. तसं तुमचं एम तुम्हाला कॉन्स्टंट पाहिजे. ओके, सो लेट अस नाउ ट्राय टू कम टू द लेवल, ग्राउंड लेवल. ते आपण आज कशासाठी इथे जमलोय? आय हॅव कम हिअर, वन, टू आन्सर युअर क्वेश्चन्स, टू, टू कन्वे यू सर्टन व्हॅल्यूज, ह्युमन व्हॅल्यूज, अँड थ्री इज to get something out of you, which will help me in getting a feedback, in understanding things, and finding the errors in what I am communicating, and I am not able to communicate correctly, so that in next time I improve myself. So these are the three things which I have come for. Okay? So in that you have to help me. So पहिल्यांदा मी तुम्हाला एक छोटी कविता ऐकवतो. Okay? मी हिंदीमध्ये कविता लिहिल्या आहेत. मी मुद्दाम तुम्हाला पुस्तक दिलंय त्याचं. प्रेरणा नावाचं पुस्तक आहे माझं. त्याच्यामध्ये मी काही कविता लिहिल्या. मराठीचं एक विज्ञानांजली म्हणून पुस्तक आहे, मराठीच्या कविता लिहिल्या. इट्स नॉट दॅट इम्पॉर्टंट आय हॅव रिटन द पोएम्स. इट इज इम्पॉर्टंट व्हॉट आय वॉन्ट टू कन्वे टू यू. ओके, सो आय एम गोइंग टू रीड ए पोएम टू यू. तो पोएम वाचण्यापूर्वी लेट मी आस्क यू अ क्वेश्चन. What is the definition of waste? W-A-S-T-E. What is your definition of waste? Yes. Something which is not usable and it is useless. Something which is not, think over it twice. Something which is not usable and which is useless. Okay, good. That's your definition of waste. What's your definition of waste? कधी विचार केला का वेस्टचं डेफिनेशन? सर काय शब्द आहे, वेस्टची कोणा डेफिनेशन असते का? वेस्ट इज वेस्ट. वेस्टची काय डेफिनेशन आहे? येस, पुढे वेस्टची काय डेफिनेशन आहे? काहीतरी असेल ना तुझी डेफिनेशन वेस्टची. येतं काहीतरी असेल डेफिनेशन वेस्टची. आई सांगते कचऱ्याच्या बादलीत टाक. मग काय असेल ते कचऱ्याच्या बादलीत? कधी पाहिलंय का? नहीं, घाबरू नको. सोचा ही नहीं कभी, यही प्रॉब्लम है हमारा. हमने कभी सोचा ही नहीं उसके बारे में. आपल्याला छान दिसतं का रे? एवढी मोठी अमरावती आहे आपली आणि त्याच्यामध्ये सगळीकडे प्रचंड घाण पडलेली आहे. एखादा स्वच्छ रस्ता दाखवा ना मला अमरावतीचा. कालपासून मी शोधतोय अमरावतीला, मला एकही रस्ता स्वच्छ दिसत नाही. सगळीकडे प्लास्टिक पडलेलं आहे, लोक रस्त्यावर थुंकलेले आहेत आणि नन ऑफ अस आर बॉदर्ड अबाउट इट. हे सगळं पडलंय मला ठीक आहे, पण नन ऑफ अस आर बॉदर्ड अबाउट इट. वी वॉक थ्रू दॅट, वी आर नॉट रिअली बॉदर्ड अबाउट इट. व्हाय इट हॅपन्स? That's because we are not really understanding the concept of waste in our country. म्हणून I thought that I will talk to you. Okay? तुमच्या सगळ्यांची घरं अतिशय सुंदर असतील. If I come to your house today, you will say, nice, beautiful house, decorated, clean. कुठे काय असं प्लास्टिक पडलेलं असतं का रस्त्यावर? तसं पडलेलं असतं. That is because the house is yours. And Amravati belongs to municipality. हा फरक आहे. If you have that concept of Amravati belongs to me, you will never throw that waste outside. Can you solve the problem with this concept? I think so. Right? आता मी तुम्हाला हिंदी कविता सांगतो कि चांद पे तो पहुंच गए थे कई साल पहले. ये रे इकडे, ये ना, तू माझ्या पाठीमागे म्हण कविता. एक माईक घ्या आता, म्हणजे त्यांना दोनदा ऐकायला मिळेल. ओके, एकदा मी म्हणतो, एकदा तू म्हण. हिंदी येतं ना? चांद पे तो पहुंच गए थे कई साल पहले. चांद पे तो पहुंच गए थे कई साल पहले. अब अंतरिक्ष दूर नहीं है. अब अंतरिक्ष तो नहीं. म्हणजे माणूस चंद्रावर गेला होता. चंद्र नाही, कविता नाही. मी तुला अर्थ सांगतोय.
माणूस चंद्रावर गेला होता. नील आर्मस्ट्रॉन्ग चंद्रावर गेला होता, बरोबर. सो चांद पे तो पहुंच गए थे हम, चांद पे तो पहुंच गए थे. अब अंतरिक्ष दूर नहीं है. अब अंतरिक्ष दूर नहीं है. पहुंचेंगे कल मंगल ग्रह पर, पहुंचेंगे कल मंगल ग्रह पर. या शायद उसके आगे भी, या शायद उसके आगे भी, उसके आगे भी. आगे भी. आएगी कल बुलेट ट्रेन देश में हमारे, आएंगे कल बुलेट ट्रेन देश में हमारे. आएगी ना बुलेट ट्रेन. नागपुर अमरावती से दिल्ली 2 मिनट. ओके. होगी कई सारी स्मार्ट नगरी हमारे देश में, होगी कई सारी स्मार्ट नगरी हमारे देश में. लेकिन क्या बदल सकेंगे हम खुद को? क्या हम बदल सकेंगे खुद को? क्या करेंगे कूड़ा मुक्त अपने घर को? क्या करेंगे कूड़ा मुक्त अपने घर को? कूड़ा मुक्त अपने घर को. डंपिंग यार्ड बढ़ाते जा रहे हैं, धरती माँ को तड़पा रहे हैं. घर का कूड़ा म्यूनिसिपालिटी की गाड़ी में डाल के, घर तो स्वच्छ होगा. लेकिन क्या अमरावती स्वच्छ होगी? उसी कूड़े से आएगी ना अनाज की बोरी. कूड़े से आएगी ना कल की अनाज की बोरी. आएगी ना कल के अनाज की बोरी. यही बतला रही है ना पदार्थ के अविनाशित्व की कहानी. अविनाशित्व की कहानी. कूड़ा बाहर फेंकने से जहाँ दिन की शुरुआत होती है, कूड़ा बाहर फेंकने से जहाँ दिन की शुरुआत होती है, वहाँ भारत बदलने की बात हो रही है. मेरा भारत महान. समझे कुछ? क्लैपिंग इज नॉट इम्पोर्टेंट. हैव यू अंडरस्टूड द पोएम? हम बहुत आगे जा रहे हैं साइंस में, है ना. लेकिन हम खुद को बहुत गंदा रख रहे हैं. ये बात है यार. गंदा क्यों रह रहे हैं? अभी देखो, समझो आप 200 लोग मेरे सामने बैठे हैं और मैंने एक मेरी थैली में आज कुछ लाया नहीं, लेकिन अगर लाता था तो 200 सेब लाता था और तुम्हें हर बच्चे को एक एक सेब देता था. तो 200 हो गए, 200 बच्चे हैं तो कोई प्रॉब्लम नहीं है. लेकिन अगर 100 सेब लाऊंगा तो सबको कितना मिलेगा? 50 लाऊंगा तो 1/4, 10 लाऊंगा तो 1/10. अगर 1 लाऊंगा तो आप बोलेंगे आप ही खाओ, हमको नहीं दे. ये 100 के टुकड़े कहाँ करोगे, है ना. तो ये जो सिस्टम अभी हमने बनाई है, ये हम सब खींच रहे हैं धरती से और धरती को कुछ वापस नहीं देते हैं, क्योंकि हमें मालूम ही नहीं हम धरती से क्या ले रहे हैं. 7वीं 8वीं के बच्चे को मालूम होना चाहिए हम रोज कितना खर्चा कर रहे हैं. कितने लोगों को पता है हम रोज कितना खर्चा करते हैं? अकाउंटिंग नहीं होता है हमारी जिंदगी में, कुछ भी नहीं होता है. जब हमारे ही जीवन में अकाउंटिंग नहीं है, हम दूसरों को पूछते हैं वो देश के अकाउंट का क्या हुआ, वो किसी फलाने इंडस्ट्रियलिस्ट ने इतना पैसा दिया तो उसका क्या हुआ, हम पूछते हैं. लेकिन खुद का हम नहीं पूछते. ये हमारी प्रॉब्लम है. ठीक है, क्योंकि हमारा विज्ञान की जो वैल्यूज है वो वैल्यूज आपके पास पहुंची नहीं है. आप किताब पढ़ते हैं. मैं जब छोटा था सर, तो स्कूल में हमारे एक टीचर थे, उन्होंने एक सम दिया था, बहुत सुंदर सम दिया था. एक वाटर टैंक है और वो वाटर टैंक का वॉल्यूम 10,000 लीटर है. कितना सॉल्व करना है? 5वीं का समय ही 10,000 लीटर ये वाटर टैंक है और उसमें पानी भर रहा है 120 लीटर प्रति मिनट. कितना भर रहा है? और उसमें थोड़ा पानी गल रहा है, वो गल रहा है 20 लीटर प्रति मिनट. कितना गल रहा है? तो वो टैंक भरने को कितना समय लगेगा बोल सकोगे? 10,000 लीटर वॉल्यूम है, 120 लीटर पानी भर रहा है,
20 लीटर पानी गल रहा है तो टैंक भरने को समय कितना लगेगा? 100 मिनट। बहुत बढ़िया। क्या नाम है बेटे? अनुज। तो अनुज जैसे बहुत होशियार बच्चे मेरे क्लास में थे, तो सबने आंसर दिया 100 मिनट। लेकिन मैं सर की तरफ देख रहा था तो सर को गुस्सा आया। सर ने कहा, मेरे चेहरे पे क्या देखते हो, जवाब क्यों नहीं देते? मैंने कहा, सर जवाब तो दे सकता हूं लेकिन सवाल पूछना है। मैंने पूछा, सर अगर टैंक लीक हो रहा है तो भरे क्यों, है ना? उसे पहले दुरुस्त कर लेते हैं, फिर सब्ट्रैक्शन भी नहीं करनी पड़ेगी और एक ही स्टेप में काम हो जाएगा। मुझे लगा मोगैम्बो खुश हो जाएगा, टीचर खुश हो जाएंगे, लेकिन खुश नहीं हुए सर। सर को गुस्सा आया। सर ने मेरा कान पकड़ के खड़ा किया। उस जमाने में सर पकड़ के मारते थे, लेकिन आज किसी को हाथ लगाया तो सुप्रीम कोर्ट में चले जाते, है ना? तो सर ने मुझे डांटा, खड़े रहो। मैं खड़ा रहा। खुद को बहुत स्मार्ट समझते हो क्या? मैंने, क्या हुआ सर? किताब की गलती निकालते हो क्या? किताब में जैसे सम दिया है वैसे ही करो, नहीं तो अनुज को 5 में से 5 मिलेंगे, तुम्हें 5 में से 0 मिलेंगे और वो अनुज निकल जाएगा, कुछ आगे बनेगा, तुम निकम्मा ही रह जाएगा। ऐसे सवाल पूछते पूछते ऐसे सवाल मत पूछो। लेकिन सर ने दूसरी बात बहुत अच्छी कही, इसलिए मैं आपके सामने आया हूँ आज। अगर उस जमाने में वो सर नहीं पूछते थे वो दूसरा सवाल, दूसरी बात मुझे नहीं कहते थे, तो मैं आज नहीं आ पाता था आपके सामने। सर ने कहा, बेटा सवाल तो अच्छा है, लेकिन जब देश में जाएगा भारत में कल बड़ा होके और घूमना शुरू करेगा, देखोगा लोगों को कैसे जीते हैं लोग, तो तुम्हें लगेगा पूरा भारत देश ही गलती हुई टंकी में पानी भर रहा है, क्योंकि तुम्हें विज्ञान का कोई पता नहीं है। और बहुत सही बात की थी सर, बहुत सही बात की थी। हम इतनी, जिसे अनास्था बोलते हैं, आपण एवढ्या वाईट पद्धतीने जगतोय लाईफ। तुम्हाला एक हिंदी कविता ऐकवतो, आपल्या वाईट पद्धतीने कसं लाईफ जगतोय, अगदी छान। कोणी म्हणेल का हिंदी थोडंसं चांगलं म्हणणारी कोणी आहे का तुमच्याकडे? हिंदी कोण बोलू शकतं चांगलं? माझ्या मागे म्हणायचंय, बाकी काही करायचं नाही। या कम आई नाही, हाही चांगलं म्हणला होता तू, पण हां दे माईक दे। आता नीट ऐका बरं का, 4 का 5 छोटी छोटी कडवी आहेत, फार मोठी कविता नाही आहे, पण नीट ऐका आणि विचार करा त्याच्यावर। पहले मैं घबराता था, कहीं मुझ में का इंसान खो तो नहीं रहा है। जब मैं आलीशान गाड़ी में बैठ के सफर करता हूँ रास्ते की, तो रास्ते के मुसाफिर मुझे नजर नहीं आते, मुझे नजर नहीं आते। ना मुझे नजर आता है मेरी गाड़ी से होता हुआ प्रदूषण। क्या सिर्फ मेरी गाड़ी ही प्रदूषण फैला रही है? दूसरों की गाड़ी प्रदूषण नहीं फैला रही है? कहीं मुझ में का इंसान खो तो नहीं रहा है? जब मैं बाजार जाता हूँ हाथ में थैली लिए बिना और प्लास्टिक की थैलियां भर के सब्जियां लाता हूँ, तो मुझे शर्म नहीं आती। ना मुझे दुख होता है हर सब्जी के लिए अलग थैली मैं लाता हूँ। क्या सिर्फ मेरी प्लास्टिक की थैलियों की वजह से प्रदूषण हो रहा है? दूसरों की थैलियों से नहीं हो रहा है? कहीं मुझ में का इंसान खो तो नहीं रहा है? क्या मुझ में का इंसान खो तो नहीं रहा है? जब मैं पार्टियां देता हूँ गजब की और खाना खिलाता हूँ ऐसे रईस मित्रों को और सज्जनों को
जिनको खाने की तो कोई समस्या नहीं है, जिनको खाने की तो कोई समस्या नहीं है, लेकिन खाने से समस्या हो सकती है। लेकिन खाने से समस्या हो सकती है। पार्टी के वेटर तरस रहे खाने के लिए, पार्टी के वेटर तरस रहे खाने के लिए, वो मुझे नजर नहीं आता। वो मुझे नजर नहीं आता। ना मुझे नजर आता है, ना मुझे नजर आता है, मेरे ही दोस्तों ने फेंका हुआ खाना। क्या कहीं मुझ में का इंसान खो तो नहीं रहा है? क्या मुझ में का इंसान खो तो नहीं रहा है? जब मैं मोबाइल लेके चित्रण करता हूँ किसी दुर्घटना का या किसी के मृत्यु का, तो मेरे हाथ कांपते नहीं है। ना मैं आगे बढ़ के मदद करने की कोशिश करता हूँ, क्योंकि मेरे पास समय नहीं है। वापस आके मुझे वो वीडियो अपलोड करके मेरे दोस्तों से लाइक्स कमाने हैं। क्या मुझ में का इंसान खो तो नहीं रहा है? लेकिन आजकल आनंद की बात यह है दोस्तों, बात ये है दोस्तों कि मैं बिल्कुल नहीं घबराता, क्योंकि मेरे अंदर का इंसान मौत की नींद सो चुका है। मैंने अब सोचना ही बंद कर दिया है। है ना, बात सही है। हम खुद इतना प्रदूषण करते हैं और हम सोचते भी नहीं कि इससे प्रदूषण होगा। ये हमारी प्रॉब्लम है। हमारे वैल्यूज क्लियर नहीं है, हमारे कॉन्सेप्ट्स क्लियर नहीं है। जब हम स्कूल में जाते थे ना, तब कपड़े की थैली लेके जाते थे, और ये कपड़े की थैली, कहीं भी कुछ लाना है, सब्जियां लाना है, कपड़े की थैली लेके जाते थे। उस जमाने में प्लास्टिक था भी नहीं ज्यादा, लेकिन आजकल कुछ सोचते ही नहीं है, बिल्कुल सोचते नहीं है। क्यों अमरावती में इतना सारा प्लास्टिक सारा जगह गिरता? क्योंकि आप जब पार्टी देते हो घर में बर्थडे की, तब आप डिस्पोजेबल प्लेट्स लाते हो, आप डिस्पोजेबल स्पून्स लाते हो, क्योंकि आपकी मम्मी को काम करने के लिए समय नहीं, आप हाथ बटाते नहीं है। तो सारी जी चीजें है, ये हमसे शुरू होती है और हमसे खत्म हुई है। हम सारे इस भारत में जिंदा लाश की तरह घूम रहे हैं, सोचते नहीं है। Somebody wants to get now some question. किसी को सवाल आता है मन में, हम क्या कर सकते हैं? Yes. हाँ? How? वही तो प्रॉब्लम है, करते नहीं है ना। कुछ है प्लान तुम्हारे पास? मेरे पास है प्लान। बताओ तुम्हारा प्लान, आ जाओ आगे मैदान में आ जाओ। नो डिस्कशन। आप सोचो ना, बाकी लोग बैठ के सोचो, हम क्या सवाल पूछ सकते हैं, हम क्या कर सकते हैं। सवाल मत पूछो, लेकिन कर क्या सकते हैं उसके बारे में सोच सकते हो। मैं लोगों को समझा सकता हूँ। मैं उनको समझाने की कोशिश करूँगा, मैं उनसे अपनी बातें शेयर। ये बेटे, उसके लिए एक प्लान होना जरूरी है। एज ए स्कूल, फॉरगेट अबाउट लोगों को समझाने की, खुद को समझाओ पहले। खुद के घर को जीरो वेस्ट बनाओ। खुद के घर को जीरो वेस्ट कैसे बनाएंगे, वो सवाल है। आई वॉन्ट दिस, यू केयरफुली लिसन। आप खुद के घर को जीरो वेस्ट बना सकते हो। अभी वेस्ट की जो डेफिनेशन आपने की, वो गलत की है। इट्स नॉट यूजलेस, इट्स नॉट वेस्ट, इट्स ए मिसप्लेस्ड ऑब्जेक्ट। जो अभी मुझे नहीं चाहिए, वो उसे हम वेस्ट कहते हैं और करके डस्टबिन में डाल देते हैं। वास्तवता में वेस्ट नहीं होता। कहीं आपने नेचर में वेस्ट बिन देखी है क्या? ये ब्रह्मदेव ने एक वेस्ट बिन रखी है या सब वेस्ट डाला जाएगा? नहीं है। कोई आदमी, एखादा प्राणी मरून पडतो
पहिल्या दिवशी त्याच्यावर कावळे आणि गिधाडं तुटून पडतात, दुसऱ्या दिवशी उंदीर उरलेलं मटेरियल खातात, तिसऱ्या दिवशी किडे येतात ते खाऊन जातात, चौथ्या दिवशी काहीही शिल्लक राहिलेलं नसतं. कुठेतरी निसर्गात कचराकुंडी दिसती का रे? पण आपल्या घरातली कचराकुंडी एकदा सर याची ना ट्रिप घेऊन जा डम्पिंग यार्डवर आणि त्यांना दाखवा आपण काय केलंय या धरतीचं. मग त्यांच्या लक्षात येईल की वेअर दिस वेस्ट हॅज कम. अमरावतीचं एवढं मोठं डम्पिंग यार्ड आहे, कुठनं आलं तो कचरा? तुमच्या घरातून आला. आणि तुम्हाला छोटीशी एक प्रयोग करून दाखवतो. हा मुलगा इथं समोर आहे. तू अशी कल्पना कर की मी तुझ्या हातामध्ये ही प्लॅस्टिकची पिशवी दिली. काय? प्लास्टिकची पिशवी. आधार कार्ड आहे, प्लॅस्टिकची पिशवी आहे. ठीक आहे, समज असं आहे की प्लॅस्टिकची पिशवी आहे दुधाची, दूध आहे त्याच्यामध्ये आणि तुझ्या हातात कात्री आहे. आता काप बरं ती दूध आपल्याला काढायचं आहे पिशवीत. कधी किचनमध्ये गेलायस का? मग ती कशी दूध पिशवी अरे ते काढू नको. कशी कापणार ती पिशवी? कात्रीनी. कशी कापणार? अरे लेकिन कापून दाखव ना. हाँ, यही प्रॉब्लेम है हमारी. आपण कॉर्नर कट करतो. आपण आयुष्यात सगळीकडे कॉर्नर कट करतो. आपण रस्त्यावर कॉर्नर कट करतो, गाडी चालवताना. आपण इकॉनॉमिक्समध्ये कॉर्नर कट करतो. आपण सगळीकडे कॉर्नर कट करतो आणि वी डोंट फील इट इज रॉंग. दिस इज आवर प्रॉब्लेम. आता एका कॉर्नरमुळे काय होतं तुला सांगतो. तू म्हणशील की माझ्या एका कॉर्नरमुळे काय झालं. इकडे तुलाही प्रश्न विचारायचा. इकडे एका कॉर्नरमुळे काय होतं की तुझ्या घरचा एक कॉर्नर, हिच्या घरचा एक कॉर्नर, एका कॉर्नर खाली पडतो. त्याचं काय होतं? तुम्ही उचलून रिसायकलिंगला टाकता का? तो केरात जातो. काढला तरी तो होणार नाही रिसायकलिंग. बरोबर. आता एका कॉर्नरमुळे काय होतं? एका कॉर्नरमुळे काय होतं? एक कॉर्नर नसतो तो. आपल्या अमूलचा जो धंदा आहे, अमूल 2.5 कोटी पिशव्या रोज विकतं. म्हणजे रोज 2.5 कोटी कॉर्नर खाली पडतात आणि अमूलचा धंदा 25%. म्हणजे 100% मिल्कच्या बॅगा विकल्या जातात भारतात, ते 10 कोटी विकल्या जातात. 10 कोटी कॉर्नर रोज केरामध्ये जातात. एका वर्षात किती जातील? 3,650 कोटी. गेली 40 वर्ष हा चाललेला सिलसिला आहे. म्हणजे आता त्या तुकडे जर एकत्र केले तर त्या तुकड्याचा हिमालय एवढा पहाड होईल. इतकं प्लॅस्टिक आपल्या जमिनीमध्ये मिसळलं गेलेलं आहे. देन दॅट विल कम इन टू दी क्रॉप्स. उद्यापासून तरी निदान ही पिशवी कापताना अशी कापा. कोपरा कट करू नका. घरी जाऊन आईला सांगतात, आईला करून दाखवा. इथे असा कट घ्यायचा, दूध काढायचं, इथपर्यंत ओपन करायची, धुवायचा आणि मग ती नीट रिसायकलिंगला ठेवून द्यायची. आणि हे फक्त दुधाच्या पिशवीची गोष्ट नाही आहे. तुमचे ते लेग आणता, तुम्ही वेफरच्या पिशव्या आणता, तुम्ही शॅम्पूच्या त्या छोटे छोटे हे आणता पाकिटं, प्रत्येकाचे तुकडे कापतात. प्रत्येकाचे. एका घरातनं दिवसाला कमीत कमी 10 ते 15 तुकडे हे पर्यावरणात मिसळतात एका घरातून. जस्ट इमॅजिन द नंबर ऑफ कॉर्नर्स फॉलिंग. म्हणून हे केलं. सो इन्स्टेड ऑफ टीचिंग अदर्स, आय विल लाईक यू टू टीच युअरसेल्फ. आपल्या घरातला कचरा. आणि मी मगाशी म्हणलं तसं की जर तू कचरा द्यायचं नाही ठरवलं, हिने कचरा नाही द्यायचं ठरवलं, ह्यानी नाही द्यायचं ठरवलं, अमरावती विल बी क्लीन इन 1 डे. ओके. तर त्याच्यासाठी ताटामध्ये जेवताना किती वेळा टाकून देतोस? खायच्या गोष्टी टाकून किती वेळा देतोस? कधीतरी टाकत. आज आवडलं नाही कधी. मी तुमच्या अमरावतीमध्ये गाड्याच्या गाड्या भरून खाण्याच्या गोष्टी वेस्ट झालेल्या जातच. का होतात असं? होतात की नाही? प्रत्येकजण कधी ना कधी ताटात टाकतो. ताटात टाकल्यामुळे आईचा अपमान होतो, शेतकऱ्याचा अपमान होतो, पृथ्वीचा अपमान होतो आणि आपण ते सहजपणे करतो. आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की आपण शेतकऱ्याचा अपमान करतोय, आईचा अपमान करतोय. आपण सहज टाकून. जर भारतातल्या सगळ्या मुलांनी, आणि याला ह्युमन व्हॅल्यूज म्हणलं, मगाशी मी जे मानवी व्हॅल्यूज म्हणलं ह्या आहेत त्या. अरे अन्न बनवलेलं अन्न टाकता कसे तुम्ही? मला समजत नाही. अन्न ताटात टाकायचंच नसतं. तुम्ही लग्नाच्या पत्रावळ त्या मोठ्या ह्याच्यात गेलात, रेस्टॉरंटमध्ये आणि किंवा हॉटेलमध्ये गेलात, कितीतरी अन्न नुसतं टाकून दिलेलं असतं.
आणि तुम्हाला तिथे बुफे असतो, तुमचं कंट्रोलमध्ये असतं, तरी तुम्ही जास्त घेता. दिस इज आवर. दुसरी गोष्ट, वेन यू गो टू मार्केट अँड से बाय दिस अनार किंवा डाळिंब घेतलं, तर डाळिंबाचे तू काय फक्त त्याला दाणे मागतीस का, साल नको आम्हाला. यू पे फॉर बोथ. मग साली तू खायचे, आपल्या दाणे तू खायचे आणि साली केत्रात टाकायचे, हा नियम कुठला आहे? तर यू शुड टेक केअर ऑफ दॅट ऑल्सो. तर यू शुड कन्व्हर्ट. आणि तुम्हाला हे मुलांना हे स्किल डेव्हलप केलं पाहिजे. जसं आपण दुधाचं दही करतो तसं या केळीच्या साली किंवा इतर सालींचं खत केलं, तुमचा 50% कचरा संपला. आणि बाकीचा कोरडा कचरा फक्त एका पिशवीत ठेवा, गिव्ह इट टुवर्ड रिसायकलिंग, यू विल गेट मनी आउट ऑफ दॅट. सो यू आर झिरो वेस्ट. पहिल्यांदा हे करा. नंतर शाळा झिरो वेस्ट करा. शाळेमध्ये झिरो वेस्ट करा. या शाळेच्या बाहेर आता बोर्ड पाहिजे की आमची शाळा झिरो वेस्ट शाळा आहे. दॅट वुड बी ए सेकंड स्टेप. आणि मग अमरावतीचे लोक तुमच्याकडे येतील चौकशी करायचं. अँड देन यू कॅन टीच देम. समझा ना? बिल्कुल वही. इसी को इंटीग्रेशन कहते हैं. नेशनल इंटीग्रेशन जो होता है ना, ये यही है. समझे? किसी को क्वेश्चन है? बैठो. तुला काय प्रश्न है? का बोलूं का बोलूं? अरे उसको छोड़ दो, मेरी तरफ देखो. किसी के मन में कुछ सवाल है? अरे मैं आणलेली सर्टिफिकेटाचे नंबर एवढे तरी प्रश्न विचार, नाही तर मला ती सर्टिफिकेट परत घेऊन जावी लागते. सर ये सवाल मोठं होऊन काही ना काही बनायसाठी 4-5 डिग्री लागतात. पण जर आपल्या IAS बनायचं असेल, एकच डिग्री घ्यावी लागते. No, not necessary that you need 4-5 degrees. Okay, it is up to your expectation. What you, I mean, if you want to become specialized doctor, then you need more degree. But if you are MBBS, you can do the practice, right? So it's not necessary. So all these degrees are needed as per the need of that profession. Okay. So for IAS, you don't need any special degree other than MA or MSc. Yeah, you need some qualities. These are the human qualities which you need. माझ्या लेक्चरचा तुला उपयोगी राहायचं. ओके. एनी अदर क्वेश्चन? आम्हाला असं एकदा विचारलं होतं, सारखे ते विचारत होते लेक्चरर, एनी अदर क्वेश्चन. मग शेवटी एकदा मीच विचारलं सरांना, अजून किती वेळ छळणार आहात आम्हाला कधी सोडणार आहात? ओके, तुम्ही तोही प्रश्न विचारू शकता, अजून किती वेळ छळणार आहात? Somehow wavelength is not matching. You are not asking questions. मगाच्या शाळेमध्ये खूप प्रश्न विचारले. Of course, I am not comparing. Maybe you are biologically down because it's towards evening. आणि आता कंटाळा आलाय, दिवसभर झाले आता खूप ऐकून आता कंटाळा आलाय, असंही असू शकतं. So there is no problem with that. But I expected some more questions from you definitely. येस, हे पटकन ये, ज्यांना विचारायचं इकडे या, म्हणजे वेळ नाही जाणार. आपण नेचरला अजून कसं वाचू शकतो? कसं अजून काही वेज? अच्छा, हाऊ टू हेल्प नेचर. दॅट्स अ गुड क्वेश्चन. तुला एक छोटी, तुला सगळ्यात आवश्यक गोष्ट कोणती? काय नसला तरी चालेल, बरोबर, जेवायला नसलं तरी चालेल, 2-3 दिवस पाणी नसलं तरी चालेल. आता पुढं पाणी कोणी पित नाही. कुठली गोष्ट नसेल तर तुला इम्पॉसिबल आहे जगणं. हवा. तुला तुमच्या सगळ्यांसाठी प्रश्न आहे बरं का, त्याला तो जरी आलाय माझ्याजवळ, प्रश्न सगळ्यांसाठी आहे. तुम्हाला हवा किती लागते माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. किती सोपं उत्तर दिलं ना, ते आम्हाला नाही माहिती. आणि मग उत्तर द्यावं लागेल किती लागते सांगा मग.
मी सांगतो तुम्हाला किती हवं. तुम्हाला रोज 3 किलोग्रॅम ऑक्सिजन लागतो आणि 3 किलोग्रॅम ऑक्सिजनची किंमत बाजारात 33,000 रुपये. तुम्ही देता का बिल? प्रत्येक श्वासाचं बिल 1.5 रुपये आहे, कारण तुम्ही 21,000 वेळा श्वास घेता. आता तुम्ही लिहायला वही नाही आणली, नाही ते लिहून घ्यायला पाहिजे होतं तुम्ही, आणि लक्षात राहणार नाही. बाहेर गेलं की विसरून जाणार तुम्ही. 21,000 वेळा तुम्ही श्वास घेता आणि 33,000 रुपयाचा तुम्हाला ऑक्सिजन लागतो, म्हणजे प्रत्येक श्वासाची किंमत 1.5 रुपये. माहिती का तुम्हाला? नाही माहिती. निसर्गाला ती जर मदत करायची असती तर एक झाड आपल्या हाताने लावून ते मोठं होईल याची काळजी आपण घेतली. रोज तुम्हाला 15 मिलीग्रॅम आयर्न लागतं, रोज तुम्हाला 10 मिलीग्रॅम 1 ग्रॅम कॅल्शियम लागतं. एक शेवग्याचं झाड लावायचं, यू विल बी पेईंग दॅट मच टू द नेचर, कारण शेवग्यातून तुम्हाला तेवढं आयर्न तेवढं कॅल्शियम मिळतं. सो लाईक दॅट यू हॅव टू ग्रो युअर व्हेजिटेबल्स, यू हॅव टू पुट द ट्रीज, आणि दिस इज द वे यू कॅन हेल्प नेचर. नाहीतर तू नुसताच ऑक्सिजन घेतोय. दॅट इज व्हॉट वी आर डुईंग. तुम्हाला माहिती पण नव्हतं की प्रत्येक माणसाच्या पाठीमागे 19 झाडं लावावी लागतात. तुम्ही एकही लावलेलं नाही. लावले पण यू शुड अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. ओके, अलग लक्षात. एनिथिंग एल्स? येस. त्याला विचारायची, त्याने आधी येऊन उभं राहिला म्हणजे वेळ नाही जाणार. कमी या. प्लास्टिक के बैग नहीं. देखो, एक बात ध्यान में रखो बच्चों, प्लास्टिक पर से इज नॉट बैड. प्लास्टिक, वन टाइम यूज प्लास्टिक इज बैड. तो अगर उसके ऊपर आप बैन करोगे, डोंट बाय प्लास्टिक बॉटल्स. ओके, दैट्स व्हाई आई इंसिस्ट दैट यू शुड हैव दीज ग्लास, स्टील ग्लासेस. नाही तर इथं प्लास्टिकच्या बाटल्या ठेवतात. प्लास्टिकचे बाटले वापरायचे नाही, आणि सिंगल टाइम यूज प्लास्टिक घराला आणायचं नाही. आपण आज जाताना शपथ घेऊ, आजपासून आपण प्लास्टिक आणायचं नाही, अन्न ताटात टाकायचं नाही. खूप गोष्टी होतील. ओके, देन ऑटोमॅटिकली जर तुम्ही भाजीवाल्याला सांगितलं या पिशवीत भाजी दे, तर तो काय म्हणेल, अरे वा छान छान, माझ्या पिशव्या वाचल्या, माझे पैसे वाचले. आपल्या जे आता मोठमोठ्या कंपन्या ओला MG हे EVला शिफ्ट होत आहे. लिथियम बॅटरीज बनवतात. एका लिथियम बॅटरी 1 टन लिथियम बॅटरी प्रोसेस करायसाठी 1,50,000 लिटर रोज त्यांनी वापरत असते प्रोसेस करायसाठी, लिथियम बॅटरी बनवासाठी. तर हे जे लिथियम बॅटरी बनवत आहे तर हे डिकम्पोज कसं होत नाही. मग एवढ्या साऱ्या लिथियमचं डिकम्पोज कसं होतं? बेटा, लिथियमचं डिकॉम्पोजिशन मेटलचं कुठल्याच डिकॉम्पोजिशन होतं. ओके, लिथियम लुजेस इट्स स्ट्रेंथ, ओके, आफ्टर सम टाइम. बट दॅट इज वाय लिथियम being a rare element, we are now trying to convert it to sodium. So sodium batteries have come in market. So very soon you won't have lithium batteries. They all will be replaced by sodium. And sodium, because it is plenty in the sea, that should create less problem. Your question is right. Any more questions? Yeah, come. You have nicely kept quiet for last almost 1 hour 15 minutes. Just give me 10 more minutes. I won't delay you more than that. Okay? आजकल सब सोलर पैनल लगा रहे हैं, तो उसमें डिकम्पोजिशन कैसे होगा? बहुत कठिन है, बहुत सारा प्रॉब्लम होने वाला है. इतने सारे जो पैनल्स आफ्टर 10 years or 15 years, there is going to be a big problem, and that is where R&D is required.
That's why we want more time. Okay. सर, आपने जैसा अभी प्लास्टिक वेस्ट के बारे में बताया, तो हम उसे कैसे कंट्रोल कर सकते हैं? आपने जैसा अभी प्लास्टिक वेस्ट के बारे में बताया, तो हम उसे कंट्रोल कैसे करेंगे? मैंने बोला ना, आप सिंगल टाइम यूज प्लास्टिक मत लाओ, फिर अपने आप कंट्रोल हो जाए। पूरे भारत ने अगर डिसाइड किया हम सिंगल टाइम यूज प्लास्टिक नहीं यूज करेंगे, अपने आप कंट्रोल। इसलिए तो ये अवेयरनेस प्रोग्राम मैंने हाथ में लिया है। तो उसकी शुरुआत कहाँ से करनी चाहिए? उसकी शुरुआत कहाँ से करनी चाहिए? आपसे। आपके घर में कितनी प्लास्टिक आती है ये महीने में काउंट करो, अगले महीने में 0 करो, आपको पता चलेगा। Then give that example to others. नीट ऐका रे. तुम्ही स्वतःला सांगा ना, आपल्याला गाडीची खरंच गरज आहे का? अमरावतीमध्ये आपल्याला गाडीची खरंच गरज आहे का? पण नाही, शेजाऱ्यांनी घेतले म्हणून आम्ही गाडी घेतो, कारण आम्हालाही दाखवायचं असतं आमच्याकडे पैसे आहेत। आपल्याला गरज, आपण आपल्या गरजा, म्हणून म्हणलं पहिल्यांदा मगाशी सांगितलं सेल्फ ऑडिट करा, आपल्याला गरज काय आहे, आपल्या गरजेवर ठरवा आपल्याला हवं आहे का नको। प्रत्येकाने 2 व्हीलर घ्यायची गरज नाही, अमरावती सारख्या ठिकाणी सायकल मस्त चालेल, पण लोक घेतात, ऐकत नाही। यू बी ए चेंज, लीड बाय एक्झाम्पल। There are, see, India is very good for long distance travel. आपल्याकडे बसेस आहेत, आपल्याकडे विमानं आहेत, आपल्याकडे रेल्वे आहे, हे वरती तर आपल्याकडे इनफ थिंग्स आर देयर। आपल्याकडे पेशन्स नाही आहे। मला माझी गाडी घेऊन शाळेच्या बाकापर्यंत न्यायची आहे, हा आपला प्रॉब्लेम। तो पेशन्स नाही आहे। आणि काय एवढं करून तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो, मुलांना गोष्ट आवडते ना, एक बाटलीतला राक्षस म्हणून गोष्ट आहे, ठीक आहे, तू माहीत का? एक बाटलीतला राक्षस म्हणून गोष्ट आहे। एका मुलाला एक रिकामी बाटली सापडते समुद्राच्या काठावर, आणि तो ती उघडतो, त्याच्यातून एक राक्षस बाहेर येतो, आणि तो राक्षस म्हणतो की मी या बाटलीचा गुलाम आहे, तुला काय हवं ते मी देईन। तो म्हणतो मला खायला पाहिजे, ताटभर त्याला खायला येतं, मग मला हे कपडे पाहिजे, मग मला घर पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला बागा पाहिजे। संध्याकाळपर्यंत सगळ्या त्याच्या रिक्वेस्ट संपून जातात आणि सगळं त्याला मिळतं ऐकतं। आता काय करायचं, कारण राक्षसाला काम नाही सांगितलं तर राक्षसाला खाऊन टाकणार असतो। मग तो जाऊन विचारतो कोणाला तरी की मला हा प्रॉब्लेम झाला आहे, तर ते आजोबा त्याच्या कानात सांगतात त्याला असं सांग। मग तो त्या राक्षसाला म्हणतो, अरे तू एवढा मोठा आणि तू कसं काय बाटलीत गेला होता, मला नाही विश्वास बसत, जाऊन दाखव परत। बाटलीत जातो, त्याचं झाकण लावून टाकतो, तो बाटली टाकून टाकतो। ओके, आज जे काही प्रॉब्लेम आहे आपला त्याच्यामध्ये आणि या गोष्टीत एकच साम्य आहे, हा बाटलीतला राक्षस आहे, आणि या राक्षसाने तुमचा सगळा वेळ खाल्लाय। तुम्ही जशा मोठे व्हाल तसं तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, त्या रील्स, एक रील, लोक ते रील बघण्यात 3-3 तास 4-4 तास घालवतात, आणि एकदा रील बघायला लागलं की डोकं विसरून जातं, विचार करणं विसरून जातं। दिस इज आवर प्रॉब्लेम। जर तुम्ही ते थांबवलं, याला दूर ठेवलं, हा बाटलीतला राक्षस दूर ठेवला, यू विल गो माइल्स आहे। ओके, तुम्ही जेव्हा याच्यावरती बघत असता तेव्हा तुमचा मेंदू काम करत नाही, तुम्ही पुस्तक वाचत असता तेव्हा तुमचा मेंदू काम करतो। रीड बुक्स, ओके, सिन्सिअरली आय एम टेलिंग यू, read books, you will not have problems in your life. Any questions? I think we can stop here. मुलांना बक्षीस देऊयात। Yes. प्लास्टिकला डिकम्पोज व्हायला वेळ लागतो हे आपल्या सगळ्यांना माहिती, पण ग्लासला डिकम्पोज व्हायला त्याच्यावर जास्त वेळ लागतो, त्यासाठी आपण काय करू शकतो? ग्लासचं डिकम्पोजिशन करण्याची गरजच नाही। ग्लास इज सिलिका, आणि सिलिका कॅन ऑलवेज बी रिसायकल्ड।
तर कितीही ग्लास जरी आपण निर्माण केला तरी देर इज इनफ फॉर रिसायकलिंग व्हॅल्यू. सो ग्लास विल नेवर गो वेस्ट. लाईक प्लास्टिक विल accumulate, but glass will not accumulate. Glass can be recycled. सर, आपण कोणती प्रकारची झाडं त्या त्या गावातली बायोडायव्हर्सिटी. हे तुमच्याकडे अमरावतीमध्ये बकुळ आहे, तुमच्याकडे चिंच आहे, लिंब आहे, वड आहे, पिंपळ आहे. तुमच्या गावातली बायोडायव्हर्सिटी. मला सगळ्या टाळ्यांचे अर्थ माहिती आहेत आणि तुमच्या टाळ्या जास्त वाजल्या तर मी अजून अर्धा तास तुम्हाला खेचीन. तुम्हाला 5 मिनिटं जर गप्प लवकर पाहिजे असेल तर थांबा. आय एम गोइंग टू स्टॉप. ओके सर, जसं तुम्ही म्हणाले की आपण समजतो की जो कचरा असतो तो म्हणजे आपल्या घरातला आपल्याला दिसतो, पण आपण जो बाहेरचा असतो तो म्युनिसिपॅलिटीसाठी कन्सिडर करतो. तर मग कुठे ना कुठे ही माणसांची मेंटॅलिटी झाली आहे तशी. तर ही मेंटॅलिटी बदलण्यासाठी आपण काय करू शकतो? थँक्यू सर. थँक्यू सर. लास्ट 2 क्वेश्चन. सर, हमें बताएं मतलब तब रिसाइकल करते हैं प्लास्टिक तब नहीं, वन टाइम प्लास्टिक को रिसाइकल कर ही नहीं सकते, कर ही नहीं सकते. इसलिए उसे बनाना ही नहीं है. लेकिन लोग खरीदते हैं ना, इसलिए लेना पड़ता है. देशाचे प्रॉब्लेम ना. इट्स अ गुड क्वेश्चन. बऱ्याच वेळा एक चांगला प्रश्न, म्हणजे बाकीचे प्रश्न चांगले होते पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न यांनी विचारला आणि मला नेमकं तेच अपेक्षित आहे की देशाच्या समोर प्रॉब्लेम कोणते. तर देशाच्या समोर एक प्रॉब्लेम आमचा यंगर जनरेशन आहे की तो कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये. त्याच्यातली 10% मुलं हुशार असतात, चांगल्या फील्डवरती जातात, त्यांना भरपूर चांगली नोकरी मिळते. 10% लोक खट असतात, समाजामध्ये निगेटिव्ह काम करतात. मधले जे 80% लोक आहेत हे जे आत्ता गडबड करतायत पाठीमागे, कारण त्यांना कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. आणि तो मेजर प्रॉब्लेम आहे की त्यांना कसं कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. ओके, तुम्ही लोक अजून डिसाईड नाही करू शकत की मला काय व्हायचंय आणि मला त्याच्यासाठी काय करण्याची गरज आहे. दॅट्स व्हाय आय सेड ऑडिट, सेल्फ ऑडिट करणं, सेल्फ स्टडी करणं. देर आर टीचर्स फॉर इन फ्रंट ऑफ यू. हॅव यू एव्हर टेकन दिस क्वेश्चन टू हेम की आपल्या देशासमोर सर कोणते प्रश्न आहेत, आपण डिस्कस करायचे का. वॉटर इज अ मेजर प्रॉब्लेम, ॲग्रिकल्चर इज अ मेजर प्रॉब्लेम, दी फूड वेस्ट इज अ मेजर प्रॉब्लेम. 40% अन्न, जेव्हा तुमचे संत्र्याचे व्यापारी संत्र खूप येतात, म्हणजे संत्र उचलत नाही कोणी, इट्स अ प्रॉब्लेम. कांद्याचे व्यापारी कांदा उचलत नाही. वाय नॉट यू कम टुगेदर. आम्ही संत्र्याची प्रॉडक्ट्स बनवतो, अजून बनवू. वी शुड नॉट अलाउ अ सिंगल ऑरेंज टू गो वेस्ट. हू विल गोइंग टू स्टॉप यू. सो अगेन इट्स नॉट इंडिव्हिज्युअल क्वेश्चन, बट लेट अस युनाइट आणि मेक शुअर दॅट अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स ऑफ द कंट्री. ओके, इट्स अ गुड क्वेश्चन. सो थँक्यू व्हेरी मच फॉर लास्ट क्वेश्चन. ये चला, पण आता उठू नका कोणी, नंतर बोला माझ्याशी. सर, आपण कॉन्सन्ट्रेशन कसं करू शकतो. कॉन्सन्ट्रेशन करायला औषध नाही. डोंट टेक एनी मेडिसिन, जस्ट ट्राय टू कॉन्सन्ट्रेट. तुम्ही एक 10 मिनिटं पहिल्यांदा, मग 15 मिनिटं, मग 20 मिनिटं ट्राय टू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडी. आणि एक सोपा उपाय सांगतो मी, जो आयुष्यभर करत आलेलो आहे. एक साधारण दिवसाला मी एक पुस्तकाची कमीत कमी 20-30 पानं वाचतो आणि 20-30 पानं लिहितो. तर 20-30 पानं वाचताना त्याचे मी नोट्स काढतो. तुम्ही नोट्स नाही काढतो. तुम्ही जर नोट्स काढायला सुरुवात, म्हणून मी मगाशी म्हटलं पासवर्ड. आता बाहेर गेल्यानंतर तुम्ही माझ्या सांगितलेलं 99% तर आत्ताच विसरलाय तुम्ही.
मी मगाशी काय सांगितलं होतं विचारलं तर कोणीही त्याचं उत्तर देणार नाही. पण तेच जर तुमच्याकडे एक वही असते, नोटबुक म्हणजे पेन असतं, ते पासवर्ड लिहिले असते, घरी जाऊन त्याचा निबंध लिहिला असता, थिंग वुड हॅव बीन व्हेरी डिफरंट. आता तुम्ही ह्या ज्या पद्धतीने आलात या लेक्चरला, दॅट्स नॉट अ व्हेरी गुड मेथड टू कम फॉर अ लेक्चर, राईट? सो सेम थिंग इज अप्लाइज टू युअर क्लास स्टडी ऑल्सो. क्लास स्टडीचे तुम्ही किती नोट्स काढता रे, किती टेक्स्टबुक सगळं वाचता. अरे टेक्स्टबुकच वाचत नाही तर बाकीचं अवांतर वाचन कधी करणार? हा सगळा प्रॉब्लेम. ओके, सो कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज, यू विल फाइंड इट इज पॉसिबल. थँक यू व्हेरी मच. Sir is very desirous to give some prizes to some of the students who have asked the questions, who interacted with him. I would like to call Vidula Piddi. She is going to get the prize. Please come. Another is Tejas Paliwal. चाणक्य पडवणे. कृष्णा गावडे. गुंजन हटणे. कापसे. मानस पूचे.